चेहऱ्यावर नाही तर तुमच्या बोलण्यातून. टॉकिंग ऑफ वे. तुम्ही काय फक्त पत्नी नाहीये, तुम्ही काही फक्त आई नाहीये, तर तुम्ही आहात. त्यामुळे आपण फिजिकली पण स्ट्रॉंग राहणार नाही. सततचं टेन्शन, नीट झोप न होणे, नीट न खाणे, नुसते कामात राहणे, टेन्शन घेणं, ताणतणावात राहणं आपण कधीच होणारच नाही. तू काहीच करू शकत नाही. तू बुड्डीच झाली आहे. तू 30+ आहे, तू 35+ आहे, तू 40+ आहे. आता काहीच करू नको. आपली मुलं पहा आणि घरात थांब. आणि सगळ्यात महत्वाचं ना, हे काय लावलंय आपलं नक्की आहे, माझ्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे, मी स्ट्रॉंग आहे, हे स्वतःला जेव्हा सांगू ना, तेव्हाच हे मन आपलं इथे संकेत देतो आणि आपण तसंच बिहेवियर करतो. लोक म्हणतात ना की सर्वात स्मार्ट पर्सनॅलिटी कोणाची, तर मी त्याचं उत्तर देईल, ती म्हणजे हाऊसवाईफ. आणि तुम्हाला एक सामान्य गृहिणीतून एक स्मार्ट हाऊसवाईफ बनायची असेल तर या 10 टिप्स फॉलो करा. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ येऊ शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि आपली आता इथून पुढे व्हिडिओ येतील. तर तुम्हाला माहित आहे की माझा KVS चा पेपर होता आणि ऑनलाईन टीचिंग प्लस स्कूल प्लस घरच्या जबाबदाऱ्या, यामुळे सगळं जबलिंग होत होतं. त्यामुळे थोडा गॅप घेतला होता, थांबलेले नव्हते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहे. त्या 10 टिप्स पकडून तुम्ही स्वतःला ऑर्डिनरी पासून स्मार्ट कडे वळवू शकता. तर नंबर 1, सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कधीही मी फक्त माझ्या घर बघते किंवा मी फक्त एक साधी हाऊसवाईफ आहे हे म्हणणं पूर्णतः बंद करा. तर काय म्हणायचं का ताई मग? तर आजपासून तुम्ही म्हणायचं, मी माझ्या घराची मॅनेजमेंट डिग्री आहे, मी माझ्या घराचं पूर्ण मॅनेजमेंट बघते, माझ्याकडे मॅनेजमेंट स्किल आहे, ज्यानं मी माझं घर चालवते. आणि हे वाक्य तुम्ही स्वतःसोबत बोला. बघा, स्वतः तुम्ही आदर करायला लागाल. आणि बघा, याने काय फरक पडेल, तर जे तुम्ही म्हणत होता ना की मी एक हाऊसवाईफ आहे, माझ्याशाने काय होईल, त्यापेक्षा असं म्हणून बघा आणि मग बघा कसा फरक पडते. कमेंट मध्ये सांगा कसा वाटला पॉइंट. तर कारण मी एक मॅनेजमेंट मॅनेजर आहे, मी एक मॅनेजमेंट स्किल मॅनेजर आहे असं म्हटल्यावर काय फील. नंबर 2, तर बघा, नंबर 2 तुमच्यासाठी मी हे सांगेल तुम्हाला, तुम्ही ना स्वतःची पर्सनॅलिटी बदला. तर ताई कसं करायचं? पर्सनॅलिटी म्हणजे आता आम्ही काय आमचं लुक बदलवू का? ते तर समोर आहेच हो, पण तुम्ही तुमच्या बोलण्याची पद्धत बदला. मग बोलण्याची पद्धत म्हणजे कसं? तर हळू बोला, ओरडू नका, घाई करू नका. जर समोरचा चिडला असेल ना तर त्यावेळेस शांत राहा, पण त्याला उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असतं. म्हणून कधीही बोलताना घाई करायची नाही, ओरडायचं नाही. त्यापेक्षा कॉन्फिडन्सनी आणि स्वतःचं जे आपल्याला बोलायचं आहे ना ते एवढ्या कॉन्फिडन्सने सांगायचं की ते समोरच्याला पटलंच पाहिजे. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, पर्सनॅलिटी फक्त चेहऱ्यावर नाही तर तुमच्या बोलण्यातून. टॉकिंग ऑफ वे तुम्ही कसा करता यावर डिपेंड असते. म्हटलं ना. 3रं आहे बघा, स्वतःसाठी वेळ द्या. नुसती दिवसभर भांडेच घासतात, नुसती घरातली कामच करताय, बाई माझी झाडझुडच राहिली, मकर संक्रांती आली, माझे लाडूच राहिले, चिवडाच राहिल्या, सगळं करता करता मी करायला नाही म्हणत आहे कामं. घरकामांमध्ये हरवून जाऊ नका. घरकामामध्ये स्वतःला इतकंही गुंतवू नका की तुम्ही कोण आहात हेच विसरून जाल. तुम्ही काय फक्त पत्नी नाहीये, तुम्ही काही फक्त आई नाहीये, तर तुम्ही आहात, तुम्ही स्वतः आहात, जे की तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी फक्त 15 मिनिटं द्या, पुरेसे आहेत. 15 मिनिटं नसते तरी 5 मिनिटं द्या, जे की माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगते. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला घडवण्यासाठी 5 मिनिटेही पुरेसे आहे. 4था आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, स्वतःला अपग्रेड ठेवा. मग आता माझं वय झालं ताई, मी 30+ आहे, मी 35+ आहे, मी 40+ आहे, आता काय करू मी शिकून? आता माझी मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. तसं नाही करायचं. स्वतःला जेवढं शिकता येईल तेवढं शिकवायचं. म्हणजे काय नवीन आहे आपल्यासाठी, कुठल्या हॉबीज नवीन आहे, कुठले स्मॉल हॅपीनेस नवीन आहे, काही इंग्लिश शिकता येईल का, काही घरकामाबद्दल शिकता येईल का, अपग्रेड करत जायचं, अपग्रेड प्लस व्हायचं जायचं. कधीही स्वतःला थांबवू नका. थांबला तो संपला. म्हणून स्वतःला एवढं शिकण्यामध्ये समोर न्या. मी फक्त अभ्यास म्हणत नाही, ज्यामध्ये तुम्हाला समोर जायचं असेल त्यामध्ये अपग्रेड राहा. कारण त्यात तुमचा कोणी हात पकडायला नको की तू थांबली आहेस तू एकाच ठिकाणी बस, किंवा तू भिंत आहेस म्हणून तू बोलू नको. तसं करू नका. म्हणून स्वतः नेहमी शिकत राहा. हा होता आपला समोरचा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे, स्वतःचं ओपिनियन न ठामपणे मांडायला शिका. माझं असं म्हणणं नाही की आर्ग्यू करा, वाद करा किंवा माझंच बरोबर असं म्हणू नका, पण किमान जे आपलं बरोबर आहे ना ते आपल्याला फक्त स्पष्ट आणि साफ शब्दात मांडता यायला हवं. तेवढा कॉन्फिडन्स आणि तेवढी आपली जी एक टॉकिंग ऑफ वे आहे तो आपल्याला करता यायला हवा. आणि हाच आपला समोरचा मुद्दा होता. त्याने आपण आपल्या स्वतःमध्ये नक्कीच ग्रोथ करू शकू. टिप 6 मध्ये काय सांगणार मी,
द केअर ऑफ युअर सेल्फ. स्वतःची काळजी घ्या. जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही, तुम्ही कितीही कामं करा, जोपर्यंत हा चेहरा तुम्हाला फ्रेश वाटणार नाही, तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणार नाही, त्यामुळे आपण फिजिकली पण स्ट्रॉंग राहणार नाही. सततचं टेन्शन, नीट झोप न होणे, नीट न खाणे, नुसते कामात राहणे, टेन्शन घेणं, ताणतणावात राहणं, आपण कधीच फ्रेश दिसणार नाही. म्हणून स्वतःची काळजीला आपल्याला प्राधान्य द्यावंच लागेल. आणि यामुळे ना आपण कधी कधी स्वतःला हरवून बसतो, निगेटिव्हिटी मध्ये जातो. म्हणून हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, आपल्या हाऊसवाईफसाठी, की आपल्याला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल. आता टॉप 7 म्हणजे का बरं मी म्हटलं, कारण हा आपला खूप टॉप पॉइंट आहे. आपण निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहतो आणि निगेटिव्ह लोकांसारखंच वागायला लागतो. तर आई तू असं का म्हणतेस? कारण जे म्हणतात ना, तुला हे जमणारच नाही, तू काहीच करू शकत नाही, तू बुड्डीच झाली आहे, तू 30+ आहे, तू 35+ आहे, तू 40+ आहे, आता काहीच करू नको, आपली मुलं पहा आणि घरात सांभ. आणि सगळ्यात महत्वाचं ना, हे काय लावलंय आपलं नवीनच, असं जे म्हणतात ना, त्यांच्या चार हात दूर ला. म्हणजे 4 हात दूर म्हणजे काय करायचं ग? काय करायचं म्हणजे सांगते, 4 हात दूर म्हणजे काय करायचं? ऐकायचं इकडून, इकडून सोडून द्यायचं. फक्त आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार ठेवायचं, इथे पॉझिटिव्ह विचार ठेवायचं, इथे छान असं विचार करायला लागायचं, छान स्मार्ट टिप्स करायच्या. आणि त्यामुळे मग आपण स्वतःला घडवण्यासाठी मदत करतो. म्हणून आपला पॉइंट आहे की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात दूर राहणं. त्यांनी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये भरपूर फरक पडतो. त्यानंतरचा बघा, टॉप 8. स्वतःचा कॉन्फिडन्स एवढा ग्रो करा. आता तो कसा करायचा? तर दररोज मिरर समोर, दररोज आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, येस आय कॅन डू इट. मी करू शकते, मी छान आहे, माझ्यात तेवढी ताकद आहे, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे, माझ्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे, मी स्ट्रॉंग आहे. हे स्वतःला जेव्हा सांगू ना, तेव्हाच हे मन आपलं इथे संकेत देतो आणि आपण तसंच बिहेवियर करतो. म्हणून स्वतःला हे 10-15 वाक्य दररोज सांगा, नाहीतरी 10, 5 तरी सांगा. आय कॅन डू इट, मी करू शकते, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे, माझ्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे. आणि बघा मग कसा चेंजेस होतो तर. आणि यामुळेच आपल्यात भरपूर फरक पडतो. टॉप 9 हा माझ्या बाबतीत आहे. ज्यातून मी शिकले ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. स्वतःची ओळख तयार करा. कारण खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत आपण स्वतःची अशी ओळख तयार करत नाही, तोपर्यंत आपण तमुकची आई, अमुकची पत्नी असं ओळखल्या जातो. पण मग जेव्हा आपण स्वतःची ओळख तयार करतो ना, तेव्हा काय होतं, ही ताई, वैशाली ताई, मोटिवेशन विथ वैशाली. ताई तुम्ही खूप छान आहात. जेव्हा मी पेपरला जाते आणि मला कोणी म्हणतं, ताई तुमचं चॅनल खूप छान आहे, तुम्ही छान मोटिवेशन करता, एक वेगळीच फिलिंग येते. किंवा मग आपण जेव्हाही आपण स्वतःचं काहीतरी करतो, शाळेत शिकवतो, मॅडम तुम्ही खूप छान शिकवता. किंवा मग वेगळं काहीतरी ना, वेगळं काहीतरी, तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवता हो ताई, ताई तुम्ही थ्रेडिंग खूप छान करता. हे जेव्हा स्वतःच स्वतः करतो ना आपण, तुमच्यात आणखी काहीतरी गुण असतील. तुमचं मॅनेजमेंट खूप छान आहे, तुमची हँडरायटिंग खूप छान आहे. जेव्हा स्वतःच स्वतः तयार करताना तेव्हा वेगळंच छान वाटते. त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख तयार करा. हा आहे आपला स्वतःचा नेक्स्ट पॉइंट. आणि यातूनच आपल्याला घडवायचं असते. आणि लास्ट आणि टॉप 10 मधला शेवटचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आपण लोकांच्या दृष्टिकोनातून स्वतःला पाहतो आणि स्वतःला गमावून बसतो, स्वतःला हरवून बसतो. म्हणून दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला नका पाहू, तर स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःला पहा. मग बघा कसे चेंजेस होतात. तर आज मी तुम्हाला काही टॉप 10 सांगितलेले आहे. त्यातून तुम्ही स्वतःला घडवू शकता, स्वतःला डेव्हलप करू शकता. तर नक्की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, जे की मी टॉप 10 पॉइंट तुम्हाला सांगितले. त्यांनी तुम्ही स्वतःला 2026 मध्ये नक्कीच बदलाल, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, हा व्हिडिओ माझ्यासाठी होता, जेणेकरून आपण स्वतःला ग्रो करू शकू आणि स्वतःला छोट्या छोट्या बदलांपासून सुरुवात करू. जेव्हा छोट्या छोट्या बदलांपासून स्वतःला सुरुवात करू ना, तेव्हाच आपण मोठे बदल घडवू शकू. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच मोटिवेशन टिप्स मिळत राहतील. आणि जर तुम्हाला आणखी सखोल ज्ञान हवं असेल किंवा मग आणखी स्वतः काहीतरी नवीन काहीतरी करायची इच्छा असेल, तर आपल्या मेंबरशिप मध्ये जॉईन व्हा. तिथे आपलं चालूच असतं मोटिवेशन. आणि बाकी तर आपलं मोटिवेशन तुमच्यासाठी असतातच. आणि इथून पुढे व्हिडिओ येतील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला ग्रो करण्यासाठी जेही करता येईल ते करा. भेटूया लवकरच. बाय.